इयत्ता चौथी विषय मराठी. आज आपण अभ्यासणार आहोत म्हणी व वाक्यप्रचार. बालमित्रांनो, सेतू अभ्यासाचा हा 14वा दिवस आहे. चला तर आपण अभ्यासूया म्हणी व वाक्यप्रचार. बालमित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की तुमच्या घरी आई वडील किंवा आजी आजोबा, मित्रमैत्रिणी किंवा गावामध्ये मोठमोठी माणसं बोलत असताना सहज आपल्या तोंडातून काही म्हणी किंवा वाक्यप्रचारांचा वापर करत असतात. तुम्ही मराठी चित्रपट पाहिले असेल की त्या चित्रपटामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणी किंवा वाक्यप्रचाराचा उपयोग केला जातो. बालमित्रांनो, आपल्या बोलण्यात जर म्हणी किंवा वाक्यप्रचारांचा उपयोग केला तर आपलं म्हणणं कमी शब्दामध्ये लोकांना समजावून सांगता येतं. आपण सुद्धा दररोज कोणत्या तरी म्हणी किंवा वाक्यप्रचार वापर करतच असतो. जसे काकेत कळसा गावाला वळसा, या म्हणीचा अर्थ काय होतो मुलांनो, सांगा बरं. छान. या म्हणीचा अर्थ होतो जवळच असलेली वस्तू इतरत्र शोधणे. म्हणजे आपल्या जवळ असलेली वस्तू आपल्याला लवकर सापडत नसेल तर अशा वेळी आपण अशा म्हणीचा उपयोग करतो. बळी तो कानपिळे, या म्हणीचा अर्थ काय होतो मुलांनो? छान. म्हणजे बलवान किंवा शक्तिशाली माणूस इतरावर काय गाजवतो? हुकूमत गाजवतो, म्हणजे अधिकार गाजवतो. बरोबर. यानंतर तुम्हाला एक वाक्यप्रचार सांगतो. रक्ताचे पाणी करणे, याचा अर्थ सांगा बरं. याचा अर्थ होतो खूप मेहनत करणे. बरोबर. म्हणजे आपण जास्त कष्ट केल्यावर त्या वेळेस आपण वापरतो रक्ताचं पाणी करणे. दुसरा वाक्यप्रचार आहे जीव टांगणीस लागणे, याचा अर्थ सांगा बरं. छान. त्याचा अर्थ आहे चिंता वाटणे. त्यानंतरचं वाक्यप्रचार आहे चार हात दूर असणे, या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. व्हेरी गुड. या वाक्यातूनच समजतं तुम्हाला संबंध न ठेवणे. व्हेरी गुड. या वाक्यप्रचारांचा आणि म्हणींचा वाक्यात उपयोग कसा करतात हे पण आपण शिकून घेणार आहोत. या ठिकाणी एक वाक्य आहे पहा प्रश्नामध्ये. शेतकरी शेतात खूप मेहनत करतात. खूप मेहनत करतात या अर्थासाठी आपण एक वाक्यप्रचार बघितलं होतं पहा. ते म्हणजे रक्ताचं पाणी करणे. आणि हेच वाक्यप्रचार वाक्यामध्ये कसे उपयोग करतात तर पहा, शेतकरी शेतात रक्ताचं पाणी करतात. अशा प्रकारे वाक्यप्रचार वापरून आपल्याला वाक्य तयार करता यायला पाहिजे. आपण सरावासाठी काही वाक्य घेऊया. बालमित्रांनो, या ठिकाणी घाम गाळणे हे वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे. तर वाक्य आहे रामने खूप कष्ट करून केळीची बाग फुलवली. या वाक्यामध्ये वाक्यप्रचाराचा उपयोग कसा करतात तर रामने घाम गाळून केळीची बाग फुलवली. शब्द वेगळे वेगळे आहेत पण अर्थ एकच आहे. पुढे एक वाक्यप्रचार दिलेला आहे फस्त करणे, याचा सुद्धा वाक्यात उपयोग करून दाखवलेला आहे, ते पहा. बालमित्रांनो, या ठिकाणी धडकी भरणे असा एक वाक्यप्रचार आहे. त्याचा अर्थ आहे खूप घाबरणे. त्या वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये असा उपयोग केलेला आहे पहा. सापाला पाहून अमितला धडकी भरली. तुम्ही दुसरा वाक्यसुद्धा तयार करू शकता की जसं वाघाला पाहून रवीला धडकी भरली. असे अनेक वाक्य तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर म्हणींचा उपयोग वाक्यामध्ये कसं करतात या ठिकाणी दिलेलं आहे पहा. उंटावरचा शहाणा, अर्थ होतो मूर्ख सल्ला देणारा. या म्हणीचा उपयोग वाक्यामध्ये कसा होतो तर सुरेश म्हणजे उंटावरचा शहाणा. या ठिकाणी मूर्ख सल्ला देणारा कोणताही व्यक्ती घेऊन तुम्ही या म्हणीचा उपयोग करू शकता. जसं की रमेश म्हणजे उंटावरचा शहाणा. बालमित्रांनो, आणखीन एक म्हणी घेऊया. दे माय धरणी ठाय, या म्हणीचा अर्थ आहे अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे. या म्हणीचा वाक्यात उपयोग कसा करायचा. रामू म्हणाला किसनराव, माझी अवस्था दे माय धरणी ठाय अशी झाली आहे. बालमित्रांनो, तुम्ही या म्हणीचा उपयोग करून दुसरं वाक्यसुद्धा बनवू शकता. अशा अनेक म्हणींचा उपयोग करून तुम्ही अशी अनेक वाक्य तयार करायची आहेत. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अनेक वाक्यप्रचार दिलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणीसुद्धा दिलेल्या आहेत. या म्हणी आणि वाक्यप्रचारांचा उपयोग करून तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या आईवडिलाबद्दल किंवा एखाद्या प्राण्याविषयी किंवा एखादी गोष्ट
तयार करताना लिहिताना या म्हणी वाक्यप्रचारांचा उपयोग करून लिहा. बालमित्रांनो, म्हणी आणि वाक्यप्रचारांचा उपयोग करून गोष्ट कशी तयार करतात यासाठी तुम्हाला एक नमुना म्हणून तयार करून दाखवतो. जसं की एक गाव होतं. त्या गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. तो शेतात खूप घाम गाळायचा. घाम गाळायचा हे वाक्यप्रचार आहे मुलांनो. परंतु रामूची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर ही म्हण आहे. या म्हणीचा आणि या वाक्यप्रचाराचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने गोष्ट किंवा एखादा प्रसंग लिहू शकतो. धन्यवाद बालमित्रांनो.